एक मोठी बातमी समोर येते। फरीदाबादमध्ये तिसऱ्या ठिकाणी स्फोटक सापडल्याचं कळतंय। फरीदाबादच्या सेक्टर 56 मधून स्फोटक जप्त करण्यात आलेली आहेत। याआधी देखील स्फोटक सापडली होती आणि अखेर आता सेक्टर 56 मधून पुन्हा एकदा स्फोटक सापडल्याची माहिती मिळते। फरीदाबादमध्ये खरं तर तिसऱ्या ठिकाणी ही स्फोटक सापडल्याची माहिती मिळते। दिल्ली स्फोटानं हादरलेली आहे आणि या स्फोटाचे थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहेत। बघूया। दिल्लीतील स्फोटाची थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। स्फोट होताच परिसरात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झालेल्या दृश्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये स्फोट घडला तेव्हा त्याचा आवाजही ऐकू येतोय। व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे। मात्र त्याच क्षणी एक शक्तिशाली स्फोट झाल्याचा आवाज व्हिडिओत येतोय। त्यानंतर पळापळा असा माणसांचा आवाज व्हिडिओत ऐकू येत आहे। स्फोटानंतर घटनास्थळी झालेला गोंधळ दिसतोय। दिल्लीतील भीषण स्फोटाचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला। स्फोट होताच मोठा आवाज आणि परिसरातील आगीचे लोट या व्हिडिओत पाहायला मिळतात। इथल्या दृश्यांमध्ये स्फोटाच्या तीव्रतेची जाणीव होते आहे। यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30हून अधिक जण जखमी झाल्याची आतापर्यंत माहिती आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी आता कारचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। पीयूसी चेक करताना कारमध्ये 3 लोक असल्याचं समोर आलेलं आहे। i20 कारचा हा नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि या गाडीमध्ये 3 लोक असल्याचंही या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। स्फोट होण्याआधी आणि हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। स्फोट होण्याआधीचा हा पीयूसी चेक करतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। कारमध्ये 3 लोक असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय। दिल्ली स्फोट प्रकरणी आता कारचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। 16:19 अर्थातच 4:15च्या सुमारासचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। पीयूसी चेक करतानाचा कारमध्ये 3 लोक समोर असलेला हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। ही 3 माणसं आपण बघू शकतोय। कारचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता हे 3ही लोक या कारमध्ये बसून या ठिकाणाहून निघून जात असल्याची ही दृश्य। पीयूसी चेक करताना कारमध्ये 3 लोक असल्याचं त्यामुळे समोर आलेलं आहे। पीयूसी चेक झाल्यानंतर कार चालक आणि त्यानंतर हे दोघेही आता कारमध्ये बसून या ठिकाणाहून निघून जाणार असल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। 4:15च्या सुमारासचा हा व्हिडिओ आहे। काल दुपारी 4:15च्या सुमारास आपण ही दृश्य पाहतोय। पीयूसी चेक करताना कारमध्ये 3 लोक असल्याचं देखील दृश्यांमधून आपण बघू शकतोय। एनआयएला सोपवल्याचं कळतं। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा असं देखील शहांनी सूचना दिलेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएला हे प्रकरण सोपवल्याचं कळतं आणि त्याच प्रकरणी आता लवकरात लवकर तपास करा असं देखील शहांनी म्हटलेलं आहे। दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा अशा सूचना शहांनी दिल्यात। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये स्फोट झाल्याची आत्ताची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर स्फोट झाल्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर स्फोट झालेला आहे। पाकिस्तानमधली ही दृश्य आपण बघू शकतो। पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर स्फोट झालेला आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर स्फोट झाल्याची ही दृश्य।